सगळ्यांच्या हार आणलात की नाही? हो जबाबदार हार रिकामी असतात. नाही नाही नाही, काय आपल्याला माहित नाही हो काका. आता ते झाडाची फुलं आणून तर देतो. आम्ही सर्व केलं चालू. आम्ही सर्व पशुशिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग आणि बाकीचे इतर TYBचे विद्यार्थी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि खूप एक चांगला योगायोग आहे की इथंच आम्ही देवगडला जात असताना आम्ही या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण 1832 साली सुरू केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर आमचे सहकारी प्राध्यापक भाट सर 2 मिनिट त्याच्यावरती मनोगत व्यक्त करते. बाळशास्त्री जांभेकर हे पोंभुर्ली गावचे आणि या गावातून त्यांनी मुंबईपर्यंतचा प्रवास केला आणि ज्यावेळेला इंग्रज सरकार आहे त्या काळामध्ये इंग्रजी आंदोलनामध्ये त्यांनी मराठीसाठी एक चांगलं कार्य केलं. सामाजिक चळवळ त्यांचा सहभाग होता आणि त्यामध्ये दर्पण हे त्यांनी मराठीचं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. दर्पणचा जो काळ आहे तो इंग्रजी आंदोलनाचा, त्यामुळं ते वर्तमानपत्र पहिल्यांदा जे निघालं ते एक पांढर निघालं आणि त्याचा एक अर्धा भाग हा मराठीत असायचा आणि अर्धा भाग इंग्रजीमध्ये असायचा, जेणेकरून मराठी जे नवशिक्षित होते त्यांनाही ते वर्तमानपत्र वाचता येईल आणि जे इंग्रज आहेत ज्यांना इंग्रजीचं ज्ञान आहे त्यांनाही ते वर्तमानपत्र वाचता येईल. पण हे वर्तमानपत्र पुढे त्यांचे आजकाल निघत गेले, सभासद झाले बरेचसे वाचक त्याचे. त्याचबरोबर त्यांनी दिग्दर्शन या वृत्तपत्राचं पण संपादन त्यांनी केलं. तर हे सगळं करत असताना सामाजिक चळवळी ज्या आहेत जे प्रश्न आहेत त्याविषयी त्यांनी लेखन केलं. त्यामध्ये पुनर्विवाह वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी मांडल्या होत्या आणि हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळाला होता. तर असे बाळशास्त्री जांभेकरांचं जे कार्य ते आज पत्रकार आपण त्यांना जाणतो. पण मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या बाबतीत जर शब्द तर मराठी गद्य लेखन जे आहे तर मराठी गद्याचे आद्य प्रणेते असे त्यांना आपण म्हणू शकतो. तर एकूणच दर्पणकार म्हणून आद्य पत्रकार म्हणून त्यांची ओळख असली तरी आपण मराठी साहित्याची जी नियतकालिकाची परंपरा आपण सांगतो ती बाळशास्त्री जांभेकरांच्या पासून होते. अशा या त्यांच्या स्मारकाला आपण आज भेट देतोय. हा आपला भाग्याचा दिवस आहे आणि नुकतीच त्यांची काल 20 फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी सगळे या थोडं मागे पुढे का असेल आपण इथे भेट दिली त्याबद्दल मी सर्वांचे खूप सुंदर. या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाला त्यांच्या गावी भेट देण्याचा खूप चांगला योग आला. खरं तर ही अशी ठिकाणे आपल्याला माहीत नसतात. गड किल्ले समुद्र सगळं माहीत असतं, पण अशा ज्याने आपल्या मराठी संस्कृतीसाठी केलेलं आहे अशा माणसाच्या जन्मगावी भेट दिली. आणि शंकर धालवलकर आत्ता आपल्याबरोबर होते आणि ते नुकतेच ते काका त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. तर आपण सर्वजण उपस्थित इथं राहिलो आहे. थोडंसं निरीक्षण आपण यानंतर करूया. धन्यवाद. असायचं एकच पान. हे दिग्दर्शन मासिक होतं त्यांचं साप्ताहिक. ते वर्तमानपत्र म्हणून ते काम तेवढं मोठीत काढत होते. निलेश ना मामांचं नाव काय? शंकररावजी धालवलकर. तुम्ही किती वर्षापासून काम करताय कुठे इथे? आता माझं रनिंग 72 वर्ष आहे. बर. आंबा बागायतदार आहे? हा आंबा बघायचा. बर. काय चाललंय या
बोर्ड येऊ रे. हो 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 येणार सर. घेतो घेतो.